नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला पण पनीरची तीच तीच ग्रेव्हीवाली भाजी खाऊन कंटाळा आला आहे का? चला तर मग आज पनीरची भुर्जी कशी करायची ते पाहूयात. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे. त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. एक छोटासा आल्याचा तुकडा देखील बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक बारीक कट केलेली हिरवी मिरची हे सर्व घालून छान परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. कांदे तुम्ही मोठ्या किसणीवर किसून घेतले तरी चालेल. हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये 1 चमचा बेसन घालून ते या तेलामध्ये भाजून घेऊया. बेसन घातल्यामुळे भुर्जीला छान थिकनेस येतो. आता हे बेसन देखील भाजले गेले आहे. आता या स्टेजला यामध्ये मी 2 मोठे पिकलेले टोमॅटो बारीक कट करून घालते आहे. टोमॅटो देखील छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. बघा टोमॅटो आता छान शिजला गेला आहे. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड करते आहे. आता यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा हळद घातली आहे. 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातला आहे. अर्धा चमचा धने पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. आता मी यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला घालते. तुम्ही याच्याऐवजी किचन किंग मसाला देखील घालू शकता. आता हे सर्व मसाले एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून हे मसाले सर्व छान परतून घेऊयात. थोड्याच वेळात सर्व मसाले आणि टोमॅटोमुळे ग्रेव्हीला तेल सुटू लागते. बघा ग्रेव्हीला आपले तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये 200 ग्रॅम पनीर जे मी किसून घेतलेले आहे ते घालत आहे. पनीर तुम्ही हाताने देखील बारीक कुस करून घेतले तरी चालेल. पनीर घालून भाजी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजी छान मिक्स करून झाली आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेतले आहे. मीठ घालून भाजी पुन्हा एकदा परतून घेऊ. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटे याला वाफ काढूया. बघा 5 मिनिटे झाली आहेत. भुर्जीला खूप छान कलर आला आहे. बेसन घातल्यामुळे भुर्जीला छान कन्सिस्टन्सी आली आहे आणि तयार आहे आपली चमचमीत पनीर भुर्जी. ही भुर्जी तुम्ही चपाती किंवा नान सोबत सर्व करू शकता. चला तर मग कमेंट करून नक्की कळवा आजची ही पनीर भुर्जीची रेसिपी कशी वाटली. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.